हाय हॅलो नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आपण 8 दिवसातून कुठल्या ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजे जेणेकरून आपले किचन हे स्वच्छ राहील आणि त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी 8 दिवसाला हे काम करतेच, जेणेकरून आपल्या किचनचं मेंटेनन्सही व्यवस्थित राहतो आणि आपल्याला लोडही होत नाही, कामाचा कंटाळाही येत नाही आणि आपलं किचनही एकदम स्वच्छ राहतं. तर त्यातलीच पहिली टिप कुठली आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. ज्या वेळेस आपलं पीठ संपतं, डब्बे रिकामे होतात ना, त्यावेळेस मी काय करते, लगेच हे पिठाचे डब्बे आहेत ना, ते घासून पुसून उन्हामध्ये ना वाळवून ठेवते आणि नंतरच मग याच्यामध्ये मी पीठ भरते. याने काय होतं, आपलं डब्बेही स्वच्छ क्लीन राहतात. आता वेळचोवेळी जर हे डब्बे घासले ना, म्हणजे पीठ संपलं की लगेच डब्बे जर घासले तर ना आपल्याला ते जास्त परत लोड होत नाही आणि स्वयंपाक करायलाही आपल्याला उत्साह येतो आणि फ्रेश वाटतं. आता रोज आपण काय करतो, ज्यावेळेस भाकरी करतो किंवा गव्हाचं पीठ मळायला घेतो त्यावेळेस ना आपल्या पिठाचा हात हा डब्याला लागतोच आणि मग डब्बे कुठेतरी घाण होतात आणि रोजची रोज ना आपल्याला ते पुसणं होत नाही. त्यावेळेस मी काय करते, 8 ते 10 दिवसातनं हे डब्बे ना मग रिकामे झाले की मी ते ना घासून पुसून नंतरच मी याच्यामध्ये पीठ भरते. आता दळून आणते ना, तर तेही मी 8 किंवा 10 दिवस पुरेल एवढंच मी ना दळून आणत असते, ज्वारीचं गव्हाचं दोन्हीही. आता ज्वारीचं जर पीठ असेल ना, तर ते जास्त दिवस जर राहिलं ना, तर खरंच सांगते पीठ वळणी येत नाही आणि ज्वारीच्या भाकरीसुद्धा आपल्याला बनवता येत नाही, त्याला चिरा पडतात. त्यामुळं मी ना जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस पीठ पुरेल एवढंच मी ज्वारी आणि गहू हे दोन्हीही दळून आणत असते. मग ते पीठ संपलं की पटकन मग आपले डब्बे वगैरे घासून ठेवते. आता बघा, इथंच मी हे डब्बे ठेवते जेणेकरून आपल्याला स्वयंपाक करताना इझिली पटकन आपल्या हाताखाली जर डब्बे असेल तर स्वयंपाक आपला लवकर उरकला जातो. ही झाली आपली पहिली टिप. आता दुसरी टिप ती म्हणजे हार्पिक ड्रेन पावडर. तर ही डीमार्टमध्ये मिळतेच. तर आपलं सिंकमधून कधी कधी बघा वास येतो, आपलं खरकटही राहिलं जातं आणि घाण वास येतो, मग दुर्गंधी येते आणि आपला बेसिनचा जो पाईप आहे तो सुद्धा ना आतमधून घाण झालेला असतो. तर तो क्लीन व्हावा, स्वच्छ व्हावा, आपले हे बेसिन आहे ना ते ब्लॉक होणे यासाठी 8 दिवसाला मी हे हार्पिक ड्रेन पावडर सिंकमध्ये टाकतेच. आता कितीही आपल्या ना सिंकला जाळी असली तरी थोडंफार तरी खरकटं ह्या सिंकमध्ये जातंच आणि त्याचा वास येतोच. म्हणून 8 दिवसांनी मी ना न चुकता न विसरता मी हे जे हार्पिक ड्रेनर पावडर आहे ना ते याच्यामध्ये मी टाकतेच, जेणेकरून ना मग कुठेतरी वास येत नाही. आणि खरंच सांगते, सिंकचा पाईप जर क्लीन असेल ना तर झुरळंसुद्धा होत नाहीत. आता ना मी 10 मिनटं हे पावडर तशीच टाकून ठेवली आणि नंतर अगदी थोडंसं पाणी टाकले. जास्तही पाणी आपल्याला सोडायचं नाही आहे, कारण की पावडर टाकले ना थोडासा फेस येतो. मग मी ना 10 मिनटं ही पावडर अशीच ठेवून दिली आणि नंतर थोडंसं पाणी सोडलं. मग हळूहळू ना आपला हा पाईपसुद्धा क्लीन होतो आणि पाईप क्लीन असला की झुरळं देखील होत नाहीत आणि मग कुठेतरी खरकटं येणार त्याचासुद्धा वास आपल्याला येतो. ते किचन स्वच्छ राहण्यासाठी आपले हे ज्या ट्रॉल्या आहेत त्या ट्रॉल्या मी काही रोज पुसत नाही. 8 दिवसातून एकदा कुठलाही दिवस निवडते आणि तो पुसते. आता समजा रविवारी एक काम केलं की सोमवारी हे दुसरं काम करायचं, मंगळवारी तिसरं काम करायचं, जेणेकरून आपल्यालाही लोड होत नाही आणि कंटाळाही येत नाही. चला मग रोजचं तेवढंच जर काम केलं तर आपण सुद्धा जास्त थकत नाही. त्याच्यामुळं ना 8 दिवसातून एकदा मी ट्रॉले पुसतेच. आता संडेला बरेचसे काही कामं जरी का निघाली तर आता शनिवारी जर मुलांना सुट्टी असेल, मुलांचे क्लासेस सोडवायचं आणायचं नसेल तर त्या दिवशी मग मी एक काम ते काढतेच, ते म्हणजे किचन ट्रॉल्या पुसून घ्यायचं. तर 8 दिवसातून एकदा जरी हे पुसून ना तरी खरं सांगते त्या क्लीन राहतात, व्यवस्थित राहतात, अजिबात घाण होत नाही. मी रोज काही ते ट्रॉल्या पुसत नाही, 8 दिवसातून एकदाच पुसते. त्यामुळे आपल्या ट्रॉल्याही स्वच्छ राहतात आणि आपल्यालाही मग किचनला फ्रेश आणि स्वच्छ दिसतं. आता तुम्हाला खरंच सांगते, रोजच्या रोज अशा ट्रॉल्या बाहेर काढून मला झाडू देखील मारणं होत नाही आणि पुसणंही होत नाही ट्रॉल्या. कारण की मी एक होममेकर आहे. मग कधी कधी मला केकच्या ऑर्डर वगैरे असतात. मग घरातली कामं, केकची ऑर्डर आणि मुलांच्या क्लासला सोडून आणणं, यातनं ना मला हे किचनच्या खालची जी साफसफाई येणार ती ना रोजच्या रोज होत नाही. तर मग कुठला तरी एक दिवस मी हा फिक्स करते आणि हे ट्रॉल्या बाहेर काढून अशा पद्धतीने हे सगळं झाडून मारून घेते आणि नंतर ते पुसूनही घेते. आता किचन ट्रॉल्या माझ्या अशा ओपन होतात बघा, जेणेकरून काय आपल्याला फायदा आहे, तर हे ना आपलं किचन हे स्वच्छ राहतं आणि मेन बघा झुरळं हे किचनमध्येच होतात. त्यामुळं ना वेळचोवेळी जर हे झाडू मारलं, पुसलं तर झुरळं देखील आपले होत नाहीत.
मग अशा पद्धतीने जर ट्रॉल्या तुम्ही बसवून घेतल्या ना तर खरंच आपलं किचन स्वच्छ राहण्यास मदत होतं. आणि किचन टूर तुम्ही जर माझ्या अजून बघितले नसेल तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. नक्की तुम्ही बघा माझं किचन कसं आहे ते, कसं कसं मी अरेंज केले आणि एकदम कमी फर्निचरमध्ये मी माझं किचन व्यवस्थित असं अरेंज करून घेतलेलं आहे. तर याची लिंक मी खाली देते. नक्की तुम्ही किचन टूरचा व्हिडिओ पहा. आता डब्याच्या खालचे बघा इथं काही माझे ओपन होतात ट्रॉल्या. तर तिथून मी सगळं झाडून व्यवस्थित घेतलं. आणि माझ्या काही सगळ्या काही ट्रॉल्या नाही आहेत. ती एका बाजूला मी असं प्लायवूड टाकूनही घेतलेला आहे. त्याची काही मला गरज वाटली नाही. म्हणूनच तुम्हाला सांगते की किचन टूरचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर सगळं डिटेल माहिती तुम्हाला समजेल. तर अशा पद्धतीने मी 8 दिवसातून एकदा व्यवस्थित असा सगळा ट्रॉल्या बाहेर काढून झाडू मारत असते. कारण की रोजची रोज हे मला करणं होत नाही, खरंच सांगते. कारण की मी एक होम बेकर आहे आणि त्यातल्या त्यात मुलांचे क्लासेस असतात, मुलांचंही पाहावं लागतं, सोडवणं आणणं. आणि मग घर मोठं असल्यामुळं मग सगळीच साफसफाई करणं जमत नाही. त्यामुळे एक दिवस मी ठरवलेला असतो की आज किचनमधलं बघायचं, आज बेडरूममधले कपाटं आवरायचे, बेडरूम स्वच्छ करायचं. तर अशा पद्धतीने मी झाडू मारून हे स्वच्छ पुसूनही घेत असते, अशा पद्धतीने मॉपरने. आता ओपन ट्रॉल्या जर अशा असत्या ना तर हा एक फायदा आहे आपल्याला की यामुळे झुरळही होत नाहीत आणि किचन स्वच्छ राहण्यास मदत होते. जेवढं किचन स्वच्छ तेवढं आपल्या घरामध्ये झुरळही कमी होतात. आता जिथं डब्याची ट्रॉली आहे, ताटाची ट्रॉली आहे, तिथं आपण प्रत्येक वेळेस ती उघडतो, ताटं ठेवतो, डबे उघडतो, तांदूळ घेतो. त्यामुळे ते मी खाली ठेवले जातात, जेणेकरून जड वस्तू आहेत ना हे ट्रॉल्यामध्ये खाली जर असले तर ट्रॉल्या आपल्या कुठेतरी क्रॅक तुटत नाहीत. हा एक फायदा आहे. म्हणून मी जड जे सामान आहे ना ते सगळं मी खालच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेलं आहे. आणि आता स्वच्छ सगळं पुसून घेतलेलं आहे. फॅन लावलेला होता मी, जेणेकरून हे लवकर वाळेल असं. आणि इथं बघा जे पिठाचे डबे ठेवले आहेत ना ते देखील मी पुन्हा बाहेर काढले आणि तिथलीही जागा मी पुसून घेतली. कारण की आपण पीठ वगैरे घेतो ना त्यावेळेससुद्धा आपलं पीठ बघा खाली सांडतं. कितीही म्हटलं तरी थोडंफार खाली सांडतं. आणि जरी आपण तिथून झाडू मारला तर रोजची रोज असं काढून डीप क्लिनिंग आपली पुसणं वगैरे म्हणून 8 दिवसातनं तरी एकदा मी अशा पद्धतीने डब्बे वगैरे बाहेर काढून झाडून पुसून ही डीप क्लिनिंग करत असते. आता पुसल्यानंतर फॅन लावून आपण हे स्वच्छ असं सुकेपर्यंत ट्रॉल्या बाहेरच ठेवायच्या आहेत. तोपर्यंत मी काय केलं, हे जे बघा तांदूळ, साखर, पोह्यांचे डबे आहेत ना ते देखील स्वच्छ पुसून घेतले. इथं सुद्धा आपला वेळोवेळी सारखा हात लागतो सामान घेताना, म्हणून ते देखील मी पुसून घेत असते हे काम करतानाच, म्हणजे जेणेकरून आपले डबे देखील स्वच्छ राहतात. आता बघा ट्रॉलीचा जो खालचा भाग आहे ना तो पुसून घेतल्यानंतर पूर्ण असं ड्राय तो भाग झाल्यानंतरच मी ट्रॉल्या लावून घेत असते. जर ओलसर भाग जर तिथला राहिला आणि तशाच ट्रॉल्या लावला तर आपल्याला किचनमध्ये कुठेतरी कुमट वास येतो आणि ओलसर भाग राहिल्यामुळं झुरळही पटकन होतात. बघा मला अनुभव आहे. त्यामुळं पूर्ण ड्राय भाग झाला, कोरडा झाल्यानंतरच ट्रॉल्या लावून घ्यायच्या आहेत. आता ते झाल्यानंतर मी लगेच इथं कोलींनी अशा पद्धतीने हे ट्रॉल्या वरून पुसून घेत असते. हे मला रोजची रोज अशी डीप क्लिनिंग खरंच सांगते ट्रॉल्या पुसून घेणं होत नाहीत. मग मी काय करते 8 दिवसाला असं कोलिन मारून ह्या ट्रॉल्या पुसून घेत असते. आता रोज मी कसं पुसते, ज्यावेळेस आपण किचन ओटा साफ करतो मग तो ज्यावेळेस जो ड्राय कपडा आहे तोच ड्राय कपडा फक्त मी मारून घेत असते. अशा पद्धतीने कोलिन स्प्रे मारून एकदम डीप क्लिनिंग ही होत नाही. मग ही 8 दिवसाला मी एकदाच करत असते. आणि कोलिन खरंच छान सांगते, ह्या ट्रॉल्या आहेत खूप छान निघतात. आता स्कॉच ब्राईटचं जे नॅपकिन आहे त्यानेच मी पुसते. खरंच सांगते सुंदर ट्रॉल्या निघतात, फर्निचर वगैरे सगळं छान निघतं. आता माझं किचन हे 2 साईडला आहे. त्यामुळं ज्यांनी किचन टूरचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना समजेलच असेल. जे पहिल्यांदा नवीनच माझा व्हिडिओ बघतात तर त्यांनी जर तो व्हिडिओ बघितला तर त्यांना सगळं डिटेल माहिती पडेल. आता ट्रॉल्या पुसल्यानंतर आपल्याला सुद्धा किचन हे प्रसन्न वाटतं आणि आपल्याला स्वयंपाक करायला खरंच सांगतो खूप उत्साह येतो. जेवढं किचन आपलं स्वच्छ राहील तेवढं आपलं मनही फ्रेश राहतं आणि स्वयंपाकही आपला मन लावून आपण बनवतो. तर ती साईड झाल्यानंतर दुसरीही साईड मी अशा पद्धतीने क्लीन करत असते. जवळजवळ खरंच सांगते तुम्हाला 1 ते 1.5 तास इथं जातोच हे साफ करण्यासाठी. पण आपलं किचन जर वेळोवेळी जर क्लीन केलं तर खरं सांगते आपल्याला लोडही होत नाही. आणि मग जास्त जर किचन घाण दिसलं खरंच सांगते कधी कधी ते बघूनच आपला जीव असा दडपला जातो की आता हे कधी साफ करू मी. म्हणून थोडी थोडी क्लिनिंग केली तर आपल्यालाही लोड होत नाही आणि आपलं घरही स्वच्छ आणि व्यवस्थित टापटीप राहतं. आता ट्रॉल्या पुसून झाल्यानंतर हाताशिरसे मी काय करत असते,
वरचा जो माझ्या ट्रॉल्याचा भाग आहे तो देखील मी पुसून घेते. इथं सुद्धा ना आपल्या काही सामान वगैरे घेत असेल ना तर त्यावेळेस आपला हात लागला जातो सारखा आणि मग असं कोलींनी ना ते पटकरनं निघलं जातं तेलकटपणा, चोपटपणा. आता माझं काही फर्निचर जास्त नाही, एकाच साईडला ना मी असं पद्धतीने केलेलं आहे आणि जिथं मी स्वयंपाक करते ना तिथं फक्त माझी चिमणीच आहे. ते पुसून घेतल्यानंतर आता फ्रीजसुद्धा मी हातासारखं लगेच पुसून घेत असते वरून, कारण की रोजच्या रोज मी फ्रीजसुद्धा साफ करत नाही. 8 दिवसाला मी एकदाच तो आतून बाहेरून स्वच्छ असा डीप मी क्लीन करून घेत असते. 8 दिवसातून 1 ते 1.5 तास तुम्ही किचनमध्ये जर दिला ना तर खरंच सांगते किचन आपलं जास्त घाण होत नाही आणि ते स्वच्छ राहतं. तर आता फ्रीजसुद्धा मी ना कोलींनी साफ करत असते. आता फ्रीज आपण ओपन करतो ना तिथला भाग आपण सारखा आपला तिथं हात लागला जातो बघा इथं. तर तिथं मी ना एक छोटासा नॅपकिन ठेवते जेणेकरून तो जो भाग आहे ना तो घाण चोपट तेलकट होत नाही. म्हणून अशा जर छोट्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपलं घर देखील स्वच्छ राहतं. आता त्यानंतर मी पूर्ण झाडू वगैरे मारून घेतला आणि नंतर मग पुसूनही स्वच्छ घेतलं आणि ज्यावेळेस आपण फरशी पुसतो ना त्यावेळेस फॅन तरी लावत जावा, कारण की पूर्ण फरशी कोरडी होईपर्यंत सुकेपर्यंत फॅन हा ठेवायचा. कारण की आपल्या ना प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये ना ऊन हे येत नाही. सिटीमध्ये हा खरंच सांगते प्रॉब्लेम आहे. ऊन आपल्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये कुठंच येत नाही. त्यामुळं काय होतं किचनमध्ये ना म्हणजे घरामध्ये एक दमट वातावरण तयार होतं आणि मग कुठेतरी मग कुमट थोडासा वास येतो. त्यामुळे ना फॅन आणि खिडक्या हे वेळोवेळी ओपन जर केल्या तर घर स्वच्छ राहतं. तर आजच्या या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरतील आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा अशाच टिप्स सोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय.